नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज शेवटचा दिवस आहे आमचा. आज रात्री आमची फ्लाईट आहे. आमचं आवरलं, पॅकिंग वगैरे झालेली आहे. चेकआउट आम्हाला 1 वाजता करायचं आहे. नॉर्मली 12 वाजता होतं, पण आम्ही सांगितलं आम्हाला 1 पर्यंत द्या. त्यांनी लगेच म्हटलं हो ठीक आहे, काय हरकत नाही, कारण की आम्हाला ब्रेकफास्ट करून मग परत हॉटेलला यायचं आहे आणि मग बॅग्स वगैरे घेऊन निघायचं आहे. आमची फ्लाईट संध्याकाळी जरी असली ना तरी पण आम्हाला थोडं लवकर निघावं लागलं 3 वाजता, कारण की इथून ट्रेनची जर्नी असणार आहे 2 तासाची. नंतर मग तुम्हाला माहिती आहे एअरपोर्टला आपल्याला 2-3 तास अगोदरनं जावं लागतं. तर 3 वाजता तरी आम्हाला निघायचं आहे. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहोत साऊथ हॉलच्या इथेच. आणि अगोदरनं इथे चहा आम्ही घेतला, पण नुसता असा दुधासारखा लागतो आहे. तर आम्ही काल 2 दिवसापूर्वी तुम्हाला दाखवलं होतं सर्वना भवनमध्ये गेलो, तिथं चहा चांगली होती. तर म्हणून सांगितलं तर सगळ्यात अगोदर आपण चहा घेऊ, कोमल मग बाकीचं ब्रेकफास्ट करायला दुसरा इथे जाऊ. म्हटलं ठीक आहे. आणि काही वस्तू पण घ्यायचे आहे मला. तुम्हाला माहिती इथे स्नॅकचे जे आयटम्स आहे ते थोडे जास्त आहे. तर आम्ही विचार केला थोडंफार घेऊन जाऊ. आणि ते ग्रॉसरी स्टोअर पण तुम्हाला मी दाखवलं होतं, त्या साईडला जायचं आहे ना. तर ते ग्रॉसरी स्टोअर तुम्हाला दाखवलं होतं ना, तर तिथे बघितलं खूप सारे ऑप्शन्स होते. आणि मनोजने सांगितलं थोडी मिठाई पण घेऊन जाऊ आपण. तर पॉसिबल होईल तसं तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि फायनली 2 वीक्स नंतर आपण पोचणार आहोत घरी. आणि आता घरची आठवण यायला लागलेली आहे. म्हणजे आम्ही इतकी छान ही ट्रिप एन्जॉय केली, इतकी स्मूथली आमची ही ट्रिप झालेली आहे. अजिबात धावपळ नाही, काय ट्रॅव्हलिंगचं होतं थोडंफार, पण खूप 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 आम्हाला एकदम सगळ्या गोष्टी करता आल्या. किती सिटीज आम्ही एक्सप्लोअर केल्या. वेगवेगळ्या सिटीच्या मी तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना आहे ना हे व्हिडिओज खूप आवडले, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना. आणि त्याचबरोबर घरी गेल्याच्या नंतर नाही का असं वाटतं अरे रिलॅक्स हो. माझ्या डोक्यात सगळ्यात अगोदर जाते ना घरात मला क्लिनिंग करायची घराची. आणि काय जरी झालं आपलं घर ते आपलं घर. किती पण आपण फिरू, किती पण वेगवेगळ्या ठिकाणी, किती पण बाहेर खाऊ, पण असं वाटतं ना आपण घरी गेल्याच्या नंतर आपला वरण भात, लोणचं, पापड आणि होम स्वीट होम सगळे समजू शकतात. तर घराची आता आठवण यायला परी म्हणते मग मला आता माझ्या बेडरूमची आठवण येते. मँगो मिठाई खायची, परीला मँगो मिठाई खायची. आणि मलाई बर्फी ना परीला खूप जास्त आवडते. तर चला आजचा शेवटचा दिवस. आणि हे 2 वीक्स इतके पटकन निघून गेले आम्हाला अजिबात कळलं नाही. आणि फायनली आज रात्री आम्ही घरी पोहोचू 11 पर्यंत. तर मग ट्रॅव्हलिंगचा व्लॉग असणार आहे, प्लस थोडंसं ब्रेकफास्टचं तुम्हाला दाखवणार मी. आणि मग जी जर्नी आहे ती तशी शेअर करणार मी तुमच्यासोबत. चला तर आता आम्ही आलो आहोत शॉपमध्ये. इथे बघ फ्रेश भेंडी इथे ठेवलं आहे. ओकरा म्हणतात, ओकरा भेंडी बघा किती फ्रेश आहे ना. चला आता आपल्याला स्नॅक घ्यायचं. स्नॅकचे आयटम घ्यायचे आपल्याला. ओके बघूया आता काय काय आहे, तसं दाखवते तुम्हाला मी. डेट पण बघून घ्या. हे ग्रीनवाले पण आवडतं परी मला. ओके बघू आपण चेक करू काय काय, मग आपण सगळं घेऊ परी. हा ना तेच परीमध्ये घेऊ म्हटलं आपण सगळं घेऊ. पहिले बघून घेऊ काय काय आहे आपल्याला, आपण घेऊया. आता इथे ड्रमस्टिक आहे बघा. हे बघा इथे आळूचे पाने आहेत. हां हे बघा आळूचे पानं आहे बघा. हे फ्रेश आहे, चांगली पॅकिंग केली त्यांनी. पॅक केलं आहे पण आतमधून थोडं खराब वाटते मला बघ. पॅक तर केलं आहे पण ट्रॅव्हलमध्ये माहीत नाही राहणार का नाही, काय काही खराब आहे. पण इथं सगळं मिळतं. इथे कढीपत्ता पण आहे, थोडा मोठा कढीपत्ता आहे. हा जो कढीपत्ता आहे ना फक्त 99 म्हणजे 1 पाऊंडला आहे. आणि हाच तुम्हाला माहिती का लक्झमबर्गमध्ये किती आहे, 4 युरोला आहे. मी घेऊन टाकायचं का?
अलाउड नाही ना करी लिव्स. हा का? अच्छा ओके. करी लिव्स आला आपण आणतो ना, मग करी लिव्ह अलाउड आहे. म्हणजे हे 4 युरोचं मिळतं लक्झमबर्गला. इथे फक्त 1 पाऊंडलाच आहे. हे वांगे पण चांगले नाही ना. हे घेऊ शकतो आपण. नको, आता आपल्या झाडाला पण आले असतील. आता तिथे जाऊन आता बघावं लागेल पाणी वगैरे. आम्ही तसं सोय करून आलो होतो, पण आता भरपूर दिवस झाले ना, तर आता गेल्या गेल्या बघूया आता कसे झाडाचं कंडिशन घराचं. आता तुम्हाला सांगितलं आठवण येते, बघूया. तर ब्रेकफास्टमध्ये मी आज अळूवडी घेतलेली आहे, पात्रा म्हणतात याला. आणि अजून बाकीचं येत आहे, जसं का समोसा आणि बाकीचं. तर आता ही टेस्ट करते मी. मला खायची होती, मागच्या वेळेस राहून गेली होती. मग आता एकदम असं गरम गरम आहे. आता मी असा मोबाईल लावलेला आहे समोर. हो ना, माहिती मला. इथे होतं मी बाकीचं घेतो मग. अळूवडी पेला आहे इथे. इथे बघ पेला अळूवडी. मस्कनी स्टीम ते ऑइलमधले फ्राय केले. हे जस्ट स्टीम केलेले आहे आणि वरतून तडका दिलेला आहे. डीप फ्राय केलेलं नाही याला. म्हणजे डीप फ्राय करते ना. हां, आणि असं लाईट आहे, थोडी स्पायसी आहे, पण छान आहे. आता हातात नाही घेऊन कापत, त्याच्याने न केलं ना तर मग त्याचे तुकडे तुकडे होतात. कांदा भजी समोसा. कांदा भजी समोसा पण आलेला आहे. इथे आपण किती फूड ट्राय केलं. वडापाव पण म्हणजे एवढं ट्रॅव्हलमध्ये माहिती आहे का, जसं आपलं इंडियन फूड मिळतं ना, तर आम्ही ना दुबईला पण गेलो होतो, तिथे पण इंडियन फूड ट्राय केलं होतं. पण इथे सगळ्यात जास्त आम्ही फूड ट्राय केलेलं आहे, वेगवेगळं. खूप सारे ऑप्शन्स आहेत ते. आणि टेस्ट पण चांगलं आहे. टेस्ट पण छान आहे. आणि मला खांडवी पण खायची आहे, म्हणजे आपण सुरई वडी पण म्हणतो त्याला मराठीमध्ये. तर त्यांनी सांगितलं 15-20 मिनटामध्ये येईल. काय हरकत हे खाईपर्यंत बघूया. खांडवी सांगितली नाही ना अजून नका सांगू, कारण की आपण एवढं पहिले खाऊ. चला परिवेला. तर आम्ही ब्रेकफास्ट केला. ॲक्च्युली ना खांडवीसाठी आम्ही थांबलो, अर्धा तास थांबलो, पण ते म्हणताय 10-15 मिनटात येईल, 10-15 मिनटात येईल. पण आम्हाला आता लेट होते. पण आम्ही ब्रेकफास्ट केला, इतका छान होता ना, फ्रेश एकदम. आणि बाकीच्या काही वस्तू पण घेतलेल्या आहे. आणि परी आता जिलेबी खाते. जिलेबी पण चांगली होती. आणि इथे ना काल आम्ही गेलो ना संध्याकाळी, तर इथे तुम्हाला माहिती आहे खूप पूजेचं सामान मिळतं. ते पूजेचं ते कपडा राहिला ना एक पिवळा. हा चल परी. हां, तर आता आठवलं मला. ते इथे ना खूप असं दुकानं आहे का, तिथे ना असे पूजेचं सामान वगैरे मिळतं. मग मी अगरबत्ती घेतली, 2 छोटे छोटे ना हार घेतले आणि रुद्राक्ष माळा घेतली. म्हणजे मी घरी जाईल ना तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी काय आणलेलं आहे. आणि मला ना देवाचे बसणे घ्यायचे आहे. मला खूप लोकांनी सजेस्ट केलं होतं मागच्या वेळेस, तुम्हाला मी सांगितलं असेल का कोमल येलो कलरचा कपडा घे, हां म्हणजे ते बसणे घे. तर मग आता तोच घ्यायला जाते. आणि मला असं वाटतं इथे असेल एखाद्या वेळेस, आणि जास्तीचंच घेते मी. तर चला आता आपण जाऊया. चलो मैं आपके लिए आलू लेके आता हूँ। और कुछ है? कितना है ये? हाँ, ये 3 पाउंड की आती है, 1 मीटर की होती है। हा ये पूरा लेते हैं. तर त्यांच्याकडे आहे येलो कलरचा, असं रेडवाला आहे हे. तर येलो कलरचं घेऊ. आता बघा इथं सगळं पूजेचं सामान मिळतं. तो सांगत होता माझ्याकडे पूजेचं जे लागणारं साहित्य आहे ते सगळं मिळतं. तर ते अगोदरचं दुकान मोठं होतं याच्यापेक्षा. हां, मला वाटतं ते समोर जे आहे ना कपडा तसंच असेल. हॉटेलमधनं जस्ट आम्ही चेकआउट केलेलं आहे. आता थोडा वेळ टॅक्सी येईल आणि आपल्याला डायरेक्ट इथं जायचं स्टेशनला. स्टेशनला जायसाठी तुम्ही एक ट्रेन घ्यायची, तर परत दुसरी ट्रेन घ्यायची. हां, ऑलमोस्ट 2 तास लागतील आपल्याला हो. एअरपोर्टला जायला. स्टॅन्स्टेड एअरपोर्ट जे आहे, हां म्हणजे आपण आता एकदम लंडनच्या ह्या कोपऱ्यामध्ये आणि ते एअरपोर्टच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये, हां, अपोजिट डायरेक्शनमध्ये. हो. तर बघूया, आपली जी फ्लाईट आहे ती 7:30ची आहे. भरपूर टाईम असल्याकडे. हो. बस आम्ही ठरतो. चला बस परत. तर आम्ही स्टेशनला पोचलो. ट्रेन लागलेलीच आहे. तर या ट्रेनमध्ये बसून आपल्याला जायचं आहे. आणि 46 मिनिटची ट्रेन असणार आहे.
एअरपोर्टला आम्ही जस्ट पोचलो आणि इथे बॅग ड्रॉप करायची आहे आणि किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. आणि हे 2 आठवडे आमचे कसे निघून गेले कळालंच नाही आम्हाला. आमची जी फ्लाईट आहे ती संध्याकाळी आहे, म्हणजे 7:45ची आहे, 7:40ची आहे आणि भरपूर वेळ आहे. तर आम्ही विचार केला अगोदर बॅग ड्रॉप करून देऊ आणि नंतर कसं निवांत बसता येतं, मोबाईल वगैरे चार्ज करता येतं आणि नंतर मग थोडासा आराम पण होतो. कारण की काय होतं 2-3 ट्रेन चेंज करायच्या, त्याच्यानंतर परत एवढं सामान घ्यायचं, परत बाहेर यायचं, चालायचं, त्याच्यानंतर मग एवढा वेळ थांबायचं, तर खरंच खूप वेळ जातो आणि खरंच दमल्यासारखं होतं. तर चला आता मनोज बॅग ड्रॉप करायला गेलेले आहे, तर आता त्यांची वाट बघते. ते आले का मग आम्ही एका ठिकाणी बसून घेऊ आणि जेवणाचं पण बघायचं आहे. भूक पण लागलेली आहे. तर आता किती वाजलेले आहे, 3:20 झालेले आहेत. काय दे आम्ही बसलो आहोत इथे आणि भूक लागली होती म्हणून बर्गर किंग समोरच आहे. तर मग बर्गर वगैरे खाल्लं आणि इथे पाणी पण असतंच. मग ज्या बॉटल्स आहेत 2 त्या पण भरून घेतल्या आणि आता वाजलेले आहे 4:30 आणि अजून 3 तास बाकी आहे ना. थोड्या वेळात आता बॅग ड्रॉप करू. अगोदर खूप लवकर होतं ना, त्यामुळे आम्ही बॅग ड्रॉप केलेली नाही आहे. त्यांनी सांगितलं एवढं लवकर नका करू कारण की तुमच्या फ्लाईटला आहे ना खूप वेळ आहे म्हणून. तर मग ते कॅन्सल केलं. मग आम्ही ते बसलेलो आहोत आणि मग फ्लाईटला 1.5-2 तास असेल ना तेव्हा मग बॅग आहे ना आम्ही ड्रॉप करू. तिकीट्स वगैरे आम्ही ऑलरेडी घेऊन ठेवलेले आहेत आणि इथे बसलो कारण की काय झालं माहिती का, कंटिन्यू चालतं त्यामुळे इतके पाय दुखत आहे. सकाळी निघतो संध्याकाळपर्यंत, आम्ही संध्याकाळ व्हायची आम्हाला 9-10 वाजायचे हॉटेलपर्यंत यायला. त्यामुळे ना असं अक्षरशः पाय दुखायचे. मग थोडंसं ना आराम केला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं ना तर थोडंसं बरं वाटायचं. पण थोडंसं 15-20 मिनटं झाले चालायला परत थोडे पाय दुखायला लागायचे आणि खूप चालावं लागतं. तुम्हाला माहिती आहे ना, ट्रॅव्हल म्हटलं का चालावं लागतंच तुम्हाला, तरच मग ती ट्रिप सक्सेसफुल होते. आज पण 6.5 किलोमीटर. किती? 6.5. आज बघा आम्हाला कुठं फिरायला पण जायचं नव्हतं, फक्त आम्हाला यायचं होतं. 6.5 किलोमीटर आम्ही चाललो आणि मनोजचे पण आज खूप पाय दुखत आहे. माझे तर आहे ना त्या दिवशी दुखत होते. यॉर्कमध्ये ना खूप पाय दुखत होते माझे. जेव्हा मनोज परिबेला बघा एक ड्रामा बघायला गेले होते, त्याने तिकीट बुक केले होते. टूर होती हां, घोस्ट टूर होती. तर मग मला ना अजिबात इच्छा नव्हती, इतके पाय दुखत होते म्हणून. आणि मला थोडं थंडी वाजल्यासारखं पण झालं होतं, थोडेसे कणकण आल्यासारखं. म्हणून म्हटलं मी येत नाही अजिबात. आणि परिबेला तर ऑलवेज एकदम फ्रेश असतात, त्या लवकर असं दमलेल्या असतात तरी पण त्यांना आवडतं असं. मनोज हे 3 गेले पण मी आराम केला. आता पण बसलो ना तर थोडंसं बरं वाटतं नाही का. आणि आता आपण 7:40ची आपली फ्लाईट आहे, 10ला आपण पोचू. 9:30-10ला पोहोचून घरी जाता 10:30 होतील. अर्धा तास लागणारच घरी पोचायला कारण की गाडी तर तिथेच पार्क केलेली आहे पार्किंग एरियामध्ये. आणि तुम्हाला मी म्हटलं ना घरची पण आठवण येते. मनोज पण म्हणते वरंदाची आठवण येते आता, घरची आठवण येते आता. आणि मनोजला म्हटलं उद्या ना नाश्त्यामध्ये मस्त कांदे पोहे बनवते मी. आणि मग आता रुटीन, आता फिटण्याचा जो थकवा आहे थोडंसं जे आहे एक्झर्शन आहे ते थोडंसं 3-4 दिवस असणारच आहे. ते नॉर्मल रुटीन व्हायला थोडा वेळ लागणार, 3-4 दिवस लागणारच आहे. पण एवढंच काय आहे का परिबेलाला सुट्ट्या आहे ना आता, तर त्यामुळे सकाळी उठायची घाई नाही, थोडासा आरामशीर उठणार. मग ते रुटीन वगैरे ते ब्लॉग्स तर दिसणारच तुम्हाला. तर चला आता आम्ही बसतो, गेम खेळतो इथे बघा, बोलतो तुमच्यासोबत. अगोदर गेट दाखवला नव्हता आणि आता गेट नंबर दाखवत आहे 30. 6:45 झालेले आहे आता. गर्दी बघा ना एअरपोर्टला, सुट्ट्या आहे ना त्यामुळे सगळे ट्रॅव्हल करत आहेत. आम्ही बसलो आहोत, एवढी मोठी क्यू आहे फ्लाईटमध्ये जाण्यासाठी. आम्ही विचार केला का उभं राहण्यापेक्षा इथेच बसून घेऊ, रिकामं झालं का मग जाऊ. आणि आत्ताच 7:25 झालेले आहे, 7:40ची फ्लाईट आहे आणि डेफिनेटली फ्लाईट लेट होणार आहे 15-20 मिनटं. आणि आम्ही विचार केला अर्धा-पाऊण तासामध्ये घरी पोहोचून जाऊ कारण की सगळं बॅग वगैरे घेऊन मग जिथे पार्किंगला गाडी लावलेली आहे ते काढेपर्यंत मग थोडा उशीर होतोच नाही का, नाही तर मग असं 10-15-20 मिनटामध्ये पोहोचून जातो आम्ही. पण आता ही ऑलरेडी फ्लाईट लेट झालेली आहे त्यामुळे मग अजून घरी जायला वेळ होणार आहे. आणि आता असं वाटत होतं कधी फ्लाईटमध्ये बसतो आणि कधी पोचतो घरी, पण मग गर्दीच एवढी आहे आणि मग सगळं लेट सुरू झालं ना त्यामुळे मग डिले तर होणार आहे सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, थोडं आम्ही खाल्लं, मी फ्रूट्स वगैरे आम्ही खाल्ले तिथे
आणि आता बरं वाटतं. कॉफी वगैरे मी घेतलेली नाही, मला अजिबात घ्यायची इच्छा नव्हती आणि कधी कधी ॲसिडिटी होते, म्हणून मग विचार केला चला फ्रूट घेते. मग ते खाल्लं, मग आता थोडंसं बरं वाटते. आणि परत इथे बॉटल्स रिकामं करावं लागतं, तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आपल्याला बॅग चेक करायचे असतं तेव्हा मग परत इथे आत आल्यानंतर परत त्या बॉटल्स फिल केल्या मी. आणि जे स्नॅक घेतलेलं आहे तर मग आता फ्लाईटमध्ये आम्ही थोडंसं खाऊ, कारण ते घरी जायला तर उशीर होणार आहे. मग बघूया काय होतं. फायनली चाललो आहोत आता आम्ही फ्लाईटमध्ये बसायला. तरी फ्लाईट झाली अर्धा तास लेट. बापरे, अजून क्यूमध्ये आहेत लोक. फ्लाईट निघाली, 20 मिनटं लेट झाली आणि आम्ही जे स्नॅक आणलं होतं ते इथेच खाणं चाललं आहे बघा. इकडे स्पायसीवाले हिरवे मटार आहे ना, ते मी खाते आणि परी आणि बेल आहे ना छोलेचं खातात. छान एकदम मस्त टेस्टी आहे ना परी. काय का स्पायसी आहे ना, जर ती ऑडिओ बुक ऐकते ना त्यामुळे. फायनली पोचलो आम्ही लक्झमबर्गला. ते बॉर्डर कंट्रोलला वेळ लागला. हो, बॉर्डर कंट्रोललाच खूप वेळ लागला, म्हणजे खूप गर्दी होती. आणि आता पार्किंग एरियामध्ये गाडी लावलेली आहे, तर मग म्हणून जातील पटकन घ्यायला. मला असं वाटतं इथे समोरच आपण जाऊ सगळेजण ट्रॉली घेऊन. हो, आणि नाही इकडे 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 बघा. आणि 15-20 मिनिटामध्ये पोहोचून जाऊ. पुढे एस्केलेटरने जाऊया. जस्ट घरी आलो आणि इतकं भारी वाटते. आता आपल्या घरात आल्याच्या नंतर भारीच वाटतं नाही का. आता 11:25 झालेले आहे आणि खूप दमलेलो आहोत.
फ्रेश होतो पटकन आणि लगेचच झोपतो. आणि हा ट्रॅव्हलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.